याला याच्या किती बायका आहेत, याच्या बायका कोणाला माहीत नाही आहे. त्याला यांना कधीच त्याचे सगळ्याचे मंगळसूत्र दुसऱ्यांना चोरून नेले. त्या गोप्याचं त्याचं लग्न काय होत नाही, त्याचं वय किती झालं आहे, त्याचं काय लग्न होत नाही. कारण हा टुकार आहे, मूर्ख आहे आणि याला कोणी बायको देत नाही, याला मुलगीसुद्धा कोणी देत नाही आहे. अशा पद्धतीने नालायक माणूस तो आहे. आणि म्हणून सनी त्या गोप्याला जरा पहिल्यांदा लग्न कर स्वतःचं म्हणा, तेव्हा तुला संसार कळेल, लोकांची अक्कल येईल की तो त्या पक्षातले वरिष्ठ नेते आहेत, मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा ऐकत नाही आहे. म्हणजे असा तो झालेला सांड म्हणतात त्याला. तो सांड हे मोकार सोडलेला आहे. RSS असेल, गृह खातं असेल, यांचं हे पिसाळलेलं कुत्र आहे, जे आमचे आदरणीय नेते जयंत पाटील साहेब यांच्यावर सोडलेलं आहे. जयंत पाटील साहेब यांच्या कोणत्याच कचाट्यात येत नाही आहे. ईडी असेल, त्यांच्यावर आरोप असतील, त्याच्यावर त्यांना सापडत नाही आणि त्यांच्या पक्षात प्रवेश करत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे सोडलेलं कुत्र आहे. या कुत्र्याला जीभ नाही आहे, हा वारंवार करत आहे. ज्यांचे मंगळसूत्र चोरलेले आहे ते त्यांनी आदरपूर्वक नेऊन ते मंगळसूत्र देऊन टाक आणि मग आमच्या समोर ये, नाही तर अन्यथा त्याला मराठवाड्यात आम्ही महिला उभे त्याला येऊ देणार नाही. त्याला चपलाने मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. यांनी गरिबांच्या बायकांचे जत्रेमध्ये मंगळसूत्र चोरलेत आणि हा काय याची लायकी सुद्धा नाही साहेब जयंत पाटलाचं नाव घेण्याची. तर त्याला इथं संभाजीनगरला ये म्हणा, चॅलेंज आहे आपलं. नाही काळा फासलं ना त्याला, ते शहर कार्याध्यक्ष आशिष पवार सांगतोय. एकदा फक्त त्याला म्हणा संभाजीनगर पाय ठेव म्हणा, तू परत जर बोंबलला तर कुत्र्या म्हणा तुला इतका माराल म्हणा कुत्र्या वाणी. शेवटचे शहर त्यांनी काहीच नाही याच्यानंतर बोलू नये. बोललं की जिथं असेल तिथं जाऊन मारणार.